हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि झटपट असे बनणारे कांदे पोहे। तर त्याकरिता मी इथे घेतलेली आहे एक कढाई। कढाईमध्ये 2 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण टाकूयात 3-4 हिरव्या मिरच्या, ज्या मी बारीक अशा कापून घेतल्यात। मिरच्या छान अशा तडतडल्यानंतर आपल्याला यात टाकायचा आहे कांदा। इथे एक मोठा साईजचा कांदा मी घेतला आहे, त्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे। कांद्याला आपण छान असं होऊ देऊयात। कांदा जोपर्यंत आपला लाल होतोय तोपर्यंत आपण पोह्यांना भिजवून घेऊयात। आता इथे एका चाळणीमध्ये मी पोहे घेतलेत, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलंय मी। आता यात आपण टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ आणि हळद। अशा प्रकारे पोह्यांना आपण भिजवून ठेवून देऊयात। पोहे छान असे भिजतायत तोपर्यंत आपला कांदा देखील आता झालेला आहे। कांदा झालेला आहे, आता आपण यात टाकणार आहोत बटाटा। तर मी इथे घेतलेले आहेत 2 छोटे बटाटे, ज्याला मी असं बारीक तुकड्यांमध्ये कापलेलं आहे। तेही आता आपण कांद्यांमध्ये टाकून घेऊयात। बटाट्यांना मीठ आणि हळद लागण्यासाठी थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेऊयात आपण आणि छानपैकी याला मिक्स करून शिजू देऊयात। आपला बटाटा जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत मी इथे एका मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे। त्याची आपल्याला छान अशी पूड करून घ्यायची आहे। आपला बटाटा देखील छान शिजला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण जे भिजवलेले पोहे होते ते यात टाकून घेऊयात। त्याचबरोबर आपण जे आता शेंगदाण्याची पूड केली होती तेही यात टाकूयात। थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि छानपैकी याला मिक्स करून घेऊयात। पोहे छान असे मिक्स झालेले आहेत। या टायमाला जर तुम्हाला असं वाटलं की पाणी थोडं आपले पोहे सुके होत आहेत तर थोडं पाणी तुम्ही याच्यावर शिंपडू शकता। 1-2 मिनिटांनी वाफ निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे छान असे तयार झालेले आहेत। वरतून भरपूर सारी कोथिंबीर आणि ओलं खोबरं मी टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा मी परत भेटेल नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।